नमस्कार स्वामी भक्त हो. जसं तुम्हाला टायटल पाहून लक्षात आलं असेल की आपण स्वामींच्या सुरस आणि अगदी सुंदर कथांचा आनंद घेणार आहोत. खरंच कथा पूर्णपणे पवित्र आणि मनाला आणि कानाला तृप्त करणाऱ्या आहेत. प्रत्येक भागात आपण 3 ते 4 कथांचा आनंद आणि एखादा लहानसा अनुभव ऐकणार आहोत. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या भागाला आणि असेच 108 जपमाळ पूर्ण करूया. आपल्या पहिल्या कथेचं नाव आहे दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद श्री वल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. तर नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आहेत. श्री गुरुचरित्र ह्या सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजे श्री नरसिंह सरस्वती. श्रीपाद वल्लभ हे पिठापूर आंध्र प्रदेश येथे इसवी सन 1320 ते 1350 दरम्यान जन्मले. वयाच्या 16व्या वर्षी मातापित्यांची अनुमती घेऊन ते जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला निघाले. त्यावेळी मातापित्यांना अतिशय दुःख झाले, कारण त्यांची पहिली दोन्ही मुले एक अंध व एक अपंग अशी होती. श्रीपाद श्री वल्लभांनी मातापिता यांना सांगितले होते की ब्रह्मचर्य हा माझा आश्रम आहे. तुमच्या दोन्ही मुलांचे व्यंग दूर होऊन तुम्हाला त्यांच्या म्हातारपणी आधार असेल तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नये असे म्हणून ते घराबाहेर पडले. ते फिरत फिरत कुरवपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्षांचा निवास होता. तेथे त्यांना अनेक चमत्कार करून त्यांनी लोकांचा उद्धार देखील केला होता. त्यांची अवतार समाप्ती कुरवपूर येथेच गुरुद्वादशीच्या दिवशी झाली. हे दत्तात्रेयाचे स्थान म्हणून पुढे फार पवित्र झाले. काही वर्षांनी दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती 1378 च्या सुमारास प्रकट झाले. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांनी मुंज झाल्यावर तीर्थाटनास सुरुवात केली. प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली. त्यानंतर तेथून अनेक तीर्थक्षेत्रे फिरत फिरत ते गाणगापूर येथे कायम वास्तव्यात आले. तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोकांचा उद्धार केला. 1448 मध्ये आपले अवतार कार्य संपून ते अदृश्य झाले. प्रथम कर्दळीवनात जाऊन तेथे ते शैल्य पर्वतावर गेले. तेथून गंगेच्या किनाऱ्याने भ्रमण करत ते कर्दळीवनात आले. तेथे जवळजवळ 300 वर्ष ते समाधी लावून बसले. त्यावेळी गाणगापूर येथे आपला अवतार समाप्तीची वेळ आली तेव्हा त्यांनी सर्व शिष्यांना आपल्या जवळ बोलवले आणि त्यांना सांगितले, पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित, पुष्पनौका करून त्वरित आम्ही जाऊ पैल तीरा. हा एक गुरुचरित्रातील श्लोक आहे. सर्व शिष्यांनी आपल्या गुरूंची आज्ञा पाळली. सर्व तयारी केली, परंतु सर्व शिष्यांच्या मनात कालवा कालव सुरू झाली. प्राणप्रिय गुरुचा सहवास आता मिळणार नाही. दुःखी जनांचे अश्रू कोण पुसणार? आता सद्गुरूंचे दर्शन सुद्धा होणार नाही. म्हणून भारवलेल्या डोळ्यांनी त्यांनी सर्वांनी निरोप दिला. नौकेत बसल्यावर नरसिंह सरस्वती म्हणाले, आम्ही राहू कर्दळीवने परी गुप्त गाणगा भुवनी, विरह नसावा मनी असू तुम्हा जवळीच. हा देखील एक गुरुचरित्रातीलच श्लोक आहे. जशी आपली आई एखाद्या लहान मुलाला सोडून कोणत्या तरी जवळच्या जरी गावी गेली तरी सुद्धा लहान मुल इतकं रडतं आणि डोळ्यात पाणी भरून बघतं, तशी सगळ्यांची परिस्थिती झाली होती. त्यावर स्वामींनी म्हणजेच नरसिंह सरस्वतींनी त्यांना आश्रय देत ते कर्दळीवनात राहतील असा त्यांना आश्रय देऊन सांगितले. क्षणार्धात नौका डोळ्यासमोरून गेली. गाणगापूर येथे भीमा अमरजा या 2 संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले. थोड्याच अवधीत पहिल्या तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली. नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की पैल तीरावर आम्ही एक तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले. त्या यतीने आम्हाला सांगितले की ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्यावी. त्यांनी असाही निरोप दिला आहे की आम्ही जातो श्रीशैल्यासी, कल्याण असो सर्वांसी. शिष्यांनी ती शेवंतीची फुले उंजळीत घेतली व जड अंतःकरणाने ते मठाकडे निघाले. श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार समाप्तीचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माघ वैद्य प्रतिपदेचा जो दिवस शुक्रवार होता. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरातच केली होती. आजही या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. हजारो भक्त दर्शनासाठी तेथे जातात. गाणगापूर हे दत्तात्रेयांचे मुख्य स्थान मानले जाते. श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे ते गुप्त स्वरूपात वावरू लागले. सर्व भक्तांना नरसिंह सरस्वतींचा साक्षात्कार प्रत्यक्षही होऊ लागला. ते अनंत काळ तेथे समाधी अवस्थेत होते. त्यावेळी सर्व लोक तिथे धर्मभ्रष्ट होऊन सैरावेर होऊ लागले. अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन सगळीकडे अराजक माजले. सर्वत्र यवनांचे अनुकरण करण्यासाठी हिंदूंची सुरुवात झाली होती. त्यांना हे अंतःकरणाने समजत होते. आदी व्याधी व्यवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते परत तीर्थक्षेत्री फिरत होते. गंगेच्या काठावरील एका महद अरण्यात श्री नरसिंह सरस्वती परत समाधी लावली. ते कर्दळीवन होते. तेथे बराच काळ समाधीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वारूळ निर्माण झाले होते. एका प्रचंड मोठ्या वृक्षाखाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी आला होता. आपणास भरपूर लाकडे मिळतील या आशेने या हेतूने त्याने झाडावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला व लाकडे तोडण्यास लागला. त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला. त्या क्षणी त्या वारुळातून रक्त
रक्ताची एक चिरकाळी उडाली. ते पाहून लाकूड तोड्या फारच घाबरला. क्षणभर त्याला काय करावे हे सुचेना. लाकूड तोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेच उपसायला सुरुवात केली. तो तेथे एक तेजपुंज ऋषी त्या वारुळातून आसन घेऊन बसलेला त्याने पाहिला. त्याची तेजस्वी प्रभा सर्वकडे पसरली होती. त्या ऋषींच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते. हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडले आहे व या पापाचे आपण धनी झालो आहोत. आता हे ऋषी आपणास नक्कीच शाप देतील असा विचार करून तो मोठमोठ्याने रडू लागला. तो दुःखावेगाने रडू लागला तेव्हा ऋषींनी आपली समाधी विवर्जित केली व त्या लाकूड तोड्याकडे मंद स्मित करत ते ऋषी पाहू लागले. तेव्हा लाकूड तोड्या धावतच त्यांच्या पुढे गेला आणि ऋषींचे चरण धरले. तो ऋषी म्हणजेच नरसिंह सरस्वतींचाच अवतार आणखी कोणी नसून श्री स्वामी समर्थ होते. तो लाकूड तोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला. पायाशी लोळण घालणाऱ्या त्या लाकूड तोड्या स्वामींनी प्रेमाने उठवले. स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सळसळली. जेव्हा स्वामी समाधी अवस्थेतून बाहेर आले तेव्हा इतका सर्वत्र प्रकाश पसरला होता की सरळ डोळ्यांनी स्वामींना बघता येत नव्हते, तितके तेजस्वी. स्वामी म्हणाले, तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली. मी प्रकट झालो. तू महान पुण्यवान आहेस. तुझे परम कल्याण होईल. स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला. स्वामींनी हात ठेवताच त्याला पूर्व ज्ञानाची ज्ञान प्राप्ती झाली. लगेच त्याने स्वामींचे चरण धरले व त्यांच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला. दत्तात्रयांचा तिसरा अवतार आणि स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाला. ते अंधारातले दगड अरण्य स्वामींच्या तेज प्रकाशाने उजळून निघत होते. स्वामींच्या मुखातून शब्द आले, दत्तनगर मूळ पुरुष, वडाचे झाड मूळ मूळ. हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासासाठी निघाले. तो लाकूड तोड्या स्वामींकडे पाहतच उभा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत. स्वामींनी गंगोत्रीला काही दिवस मुक्काम केला. गंगेच्या पवित्र स्थानी स्नान करून ध्यानस्थ बसायचे. काही संयमानंतर स्वामी हिमालयात कैलास पर्वतावर गेले. तेथेही त्यांनी अनेक अद्भुत चमत्कार केले. काही काळ तेथे घालवल्यानंतर ते जगन्नाथपुरी येथे आले. त्या ठिकाणी गुजरात मधील अळणीबुवा आले होते. योगायोगाने त्यांची स्वामींची गाठ पडली. ते अत्यंत आजारी होते. त्या अवस्थेत स्वामींनी त्यांना जीवनदान तर दिले, शिवाय जगन्नाथाच्या स्वरूपात दर्शन देखील दिले. स्वामींच्या स्पर्शाने त्यांना पूर्वजन्म आठवला. श्री नरसिंह सरस्वतींच्या सहवासात आपण गेल्या जन्मी होतो. इतक्यात स्वामींच्या ठिकाणी त्या बुवांना नरसिंह सरस्वती दिसू लागले. जगन्नाथपुरी येथे स्वामींचा महिमा वाढतच होता. सर्व गावातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले होते. अनेक दुःखितांची त्यांनी आपल्या स्पर्शाने जुनाट व्याधीतून मुक्तता केली. जगन्नाथपुरीला स्वामींची कीर्ती ऐकून सर्वजण हा परमेश्वरी अवतार आहे असेच म्हणत असत. जगन्नाथपुरीहून स्वामी हरिद्वार येथे आले. तेथे गंगा काठावर त्यांनी मुक्काम केला. लवकरच त्यांची कीर्ती पसरत गेली. तेथे अनेक लोकांचा त्यांनी उद्धार केला. हरिद्वार येथे त्यांचे साधक वाढतच होते. एका पौर्णिमेला गायीवर हात ठेवून दत्तरूपात स्वामींनी सर्व भक्तांना दर्शन दिले. तेव्हा हे स्वामी श्री गुरु दत्तात्रयांचेच अवतार आहेत असे सर्वांनी मान्य केले. एकदा स्वामींना आपण कुठून आलात असे भक्तांनी विचारले तेव्हा स्वामींच्या मुखातून अचानक शब्द आले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नरसिंह भान, मूळ पुरुष वटवृक्षस्थान दत्तनगर निवासी हो. काही कालक्रमणानंतर स्वामी हरिद्वार येथून वायुवेगाने निघाले. ते द्वारकेजवळ आले. तेथे स्वामी नारायण सरोवराकडे जाऊ लागले. वाटेत तेथील ब्राह्मणाने त्यांना अडवले व सरोवरात स्नानासाठी दक्षिणा मागू लागले. तेव्हा स्वामी एकाएकी गुप्त झाले. ते काही समयाने त्या सरोवराच्या मध्यभागी आसन घालून पाण्यावर ध्यानस्थ बसलेले त्या ब्राह्मणास दिसले. ते पाहून हा कोणी सिद्ध योगी पुरुष आहे असे समजून गावातील सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामींनी अनेक चमत्कार त्या तीर्थक्षेत्रावर केले. तेथून ते वायुवेगाने अदृश्य होऊन द्वारकेस आले. ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे तेथे लोकांचा त्यांनी उद्धार केला. त्या लोकांच्या पुण्याईने स्वामी दर्शनाचा सहवास मिळत गेला. ते त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करत असत. अखेर एका रात्री स्वामी त्या श्रीकृष्णाच्या द्वारकेतून अंतर्धान पावले. ते थेट गिरनार पर्वतावर प्रकट झाले. तेथील औदुंबराच्या झाडाच्या पारावर आसन घालून स्वामी ध्यानस्थ बसत. तेथेही त्यांनी अनेक पांगुल्या चालले होते. ते समजताच तेथील लोकांना दर्शनाची ओढ लागली. म्हणून आंबेजोगाई येथे ते प्रकट झाले. तेथे गुराख्यांमध्ये वावरत होते. कुणाला त्या यतिपुरुषाची कल्पना देखील नव्हती. तेथे राहून त्यांनी अनेक अद्भुत चमत्कार दाखवले. आंबेजोगाईहून ते थेट रामेश्वर क्षेत्री दक्षिण टोकाला आले. रामेश्वर येथेही अनेक चमत्कार स्वामींनी केले. आपल्या विश्वव्यापी अस्तित्वाची चुणूक तेथील लोकांना दाखवली. तेथून ते शैवपंथी लोकांच्या शिवकांची व वैष्णवपंथी लोकांच्या विष्णुकांची येथे गेले. तेथे त्यांनी त्या दोन्ही पंथात समेट घडविला. हिमालयापासून स्वामींनी संचाराला सुरुवात केली. ती दक्षिण टोकाला सेतबंधू रामेश्वर पर्यंत आणि आपले अवतार कार्य प्रकट केले. या कार्यात अनेकांचा उद्धार केला. त्या लोकांचे भाग्योदय उचलून आणले. एका रात्री स्वामी रामेश्वर जवळ उभे होते. त्यांनी लाकूड तोड्याची आठवण झाली. त्याने वारुळावर घाव घातला व आपली समाधी भंग पावली. तेव्हा या साक्षात्कारी पुरुषाने मत्तर्य नावाचे स्मरण केले. त्यापर्यंत अनेक साधू संत योगी भेटले होते, परंतु या लाकूड तोड्याचीच आठवण त्यांना झाली. ही त्याची पुण्याई होती. पुढील प्रवासात ते तेथून निघणार होते. त्यांनी रामाचे स्मरण केले. त्या रात्री लिंगाची पूजा केली आणि तेथे अदृश्य झाले.
हिमालयात श्री शंकराचे दर्शन घडले तेव्हा त्यांच्या साक्षात्कारी पर्वाची सुरुवात झाली. तर या पर्वाचा शेवट परम शंकराच्या दर्शनाने त्यांनी केला व पुढच्या कार्यास सुरुवात केली. सेतुबंद येथून स्वामी आकाशमार्गे गुप्त रूपात बीड जिल्ह्यातील राजूर गावी प्रकट झाले. तेथे एका मठात ते राहिले. त्यांचे जे राजबिंड स्वरूप पाहून भक्त भारावून गेले. बीड जिल्हा निजामाकडे होता. तेथील एका भक्ताने त्यांची कीर्ती निजामाकडे कानावर घातली व त्या मठाला वर्षासन मिळून मठाचा कायापालट झाला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी तेथे दर्शनाला येऊ लागला. आता लोकांना खात्री झाली की हे स्वामी परमेश्वरच अवतार आहेत. लोकांचे रोग स्पर्शाने बरे होऊ लागले. त्या गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले. काही दिवस तेथे वास्तव्य केल्यानंतर स्वामी अचानक अदृश्य झाले आणि मठात गोंधळ उडला. पुढे आषाढीच्या निमित्ताने काही राजूरगावचे वारकरी पंढरपुरात गेले तेव्हा त्यांना सुखात धक्का बसला. त्यांना किनाऱ्यावर स्वामी पाण्यावर चालत येताना दिसले. ते किनाऱ्यावर आले आणि तडक विठोबाच्या मंदिरात गेले. स्वामींच्या मागोमाग लोक गेले. स्वामींना विनंती करू लागले की स्वामी आपण परत राजूर गावी चलावे. परंतु तेवढ्यात स्वामी अदृश्य झाले. राजूर गावातील लोक फार अस्वस्थ झाले. सर्वजण त्यांचा शोध घेत फिरत होते. स्वामींचा एक लाल भारती नावाचा भक्त होता. त्याला स्वामींनी दर्शन दिले आणि सर्वांची अस्वस्थता दूर करावी म्हणून स्वामींनी मनात ठरवले. मंगळवेड्याच्या वाटेवर एक औदुंबराच्या झाडाखाली स्वामी बसले होते असे लाल भारतीला दृष्टांतात समजले. ही बातमी सर्वत्र पसरली व सर्वजण स्वामींना भेटण्यासाठी तेथे गेले. भक्तांनी दर्शन घेतल्यावर त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. तेव्हा आपल्या अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या पादुका राजूरच्या मठात ठेवण्यासाठी स्वामींनी त्यांना दिल्या. स्वामी तसेच त्या झाडाखाली रात्रभर बसले होते. त्या रात्री मंगळवेड्याच्या एका शेतकऱ्याने स्वामींना पाहिले व तो त्यांच्या दर्शनासाठी तेथे गेला. त्या शेतकऱ्यांच्या अंगावरून स्वामींनी हात फिरवले. तेव्हा पूर्वस्मृती जाग्या झाल्या व त्याच्या लक्षात आले की हे स्वामी समर्थच आहेत. तो गावात आला आणि लोकांना त्यांनी स्वामी भेटीबद्दल हकीकत सांगितली. तेव्हा सर्व लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी आले व सर्वांनी स्वामींना गावात येण्याची विनवणी केली. त्यावेळी स्वामी म्हणाले, वेळ आली की मी नक्की गावात येईन. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी शेतावर जात होता तेव्हा त्याचे 2 बैल त्याच्या सोबत होते. आता जाता जाता स्वामींचं दर्शन घ्यावे म्हणून तो वळला. तेवढ्यात त्याचा एक बैल एकाएकी खाली कोसळला. तो दचके देऊ लागला म्हणून शेतकरी घाबरला व त्याने स्वामींकडे व्याकुळ नजरेने पाहिले. तेव्हा स्वामींनी त्या बैलाला एक हाक मारली. त्याच क्षणी तो बैल उभा राहिला. शेतकरी आनंदाने बैलासह स्वामींजवळ गेला. त्यांचे चरण धरले व तो बैलही पाय टेकून स्वामींपुढे उभा राहिला. त्या बैलाचा मोक्ष क्षण जवळ आला आहे असे स्वामींनी त्या शेतकऱ्याला सांगितले. थोड्याच वेळात तो बैल स्वामींना फेऱ्या घालून गतप्राण झाला. शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. स्वामींनी तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद त्याला दिला. शेतकरी तिथून सरळ गावाकडे निघाला आणि स्वामींनी निर्णय घेतला की उदयिक सकाळी मंगळवेढी गावा जायचे. तर भक्तांनो, आपली स्वामींची पहिली कथा पूर्ण झाली आहे. स्वामी भक्तांनो, जर कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून एक लहानशी सेवा तुमच्याकडून घडेल आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर केल्यामुळे स्वामींच्या अशाच भक्तांपर्यंत ही जपमाळ, ही कथा पोहोचू शकेल. तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला अशाच नवीन नवीन कथा ऐकायला मिळतील. तर आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. श्री स्वामी समर्थ. आणि पुढील भागात अशाच छान गोष्टी घेऊन येत आहोत.